नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BEML लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, BEML क्वार्टर 2 रिझल्ट कंपनी प्रॉफिट स्लिप्स 6% इयर ऑन इयर बेसिस, मार्जिन स्टेबल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 2.4% ने खाली येऊन 839 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 860 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6% ने घसरून 48 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 51 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या BEML लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो मॉइल लिमिटेड. तर मित्रांनो, मॉइल पोस्ट स्ट्रॉंग ग्रोथ इन ऑक्टोबर 2025, प्रोडक्शन अप 9% इयर ऑन इयर बेसिस टू 1.60 लाख टन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॉइल लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये मॅग्नीज ओरचा प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 9.1% ने वाढून 1.60 लाख टन्स आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मॉइल लिमिटेड ही कंपनी उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो नुआमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1135 कोटी रुपये आली आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 254 कोटी रुपये आला आहे. म्हणजे या कंपनीची सेल्स तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे, परंतु मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर नुआमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने 70 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 11 नोव्हेंबर 2025. आणि त्याचसोबत कंपनीने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट सुद्धा अनाऊन्स केला आहे, परंतु कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेले नाही. आणि याच अपडेटमुळे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर नुआमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो डिफेन्स कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड. आणि कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 225 कोटी रुपये आली आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 30 कोटी रुपये आला आहे. म्हणजे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी सुद्धा उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. आणि कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल फ्लॅट राहून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2041 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 318 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे
उद्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही कंपनी सुद्धा याच अपडेटमुळे उद्या फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड. तर ग्रासिम इंडस्ट्रीज Q2 फायनान्शियल इयर 2026 रिझल्ट प्रॉफिट जम्प्स 75% टू ₹553 कोटी ऑन स्ट्रॉंग सिमेंट केमिकल्स परफॉर्मन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि कंपनीचे कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.5% वाढून 39,899 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 34,222 कोटी रुपये. तसेच ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 75% ग्रो होऊन 553 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 314 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे उद्या ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आणि या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 906 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबल होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 121 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर बघितले तर कंपनीची सेल्स आणि नेट प्रॉफिट दोन्ही पण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. आणि याच अपडेटमुळे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही कंपनी उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. सरकारी कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 1677 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 154 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या PSU कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने ₹5.75 इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे आणि या इंट्रीम डिव्हिडंडला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 11 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड सुद्धा उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. कंपनी आहे मित्रांनो अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स बॅक्स 60 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी ऑर्डर फ्रॉम RSWM. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीला RSWM या कंपनीकडून 60 मेगावॅटचा रिन्युएबल एनर्जी ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे उद्या अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेट बघितल्या ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.